बैलगाडा शर्यत आपल्यासाठी अभिमान, पण त्यांच्यासाठी मात्र परीक्षा. काय नाही जातो का शर्ती ना? नको रे, लय ऊन आहे, जाऊ पुढच्या अड्ड्याला. अरे आता उन्हाचा काही विषयच नाही ना. एवढा ऊन पडतो ना, उन्हाचा विषय नाही म्हणजे. अरे मग ते कमिटी नवीन नियम काढला तुला माहित नाही का? नाही काय दाखव. थांब ऐकतो तुला. हे बघ ऐक. सन्मान्य अविनाश शेठ पवार उपस्थित आहेत. मैदान सकाळी बरोबर 7 वाजता सुरू होईल आणि दुपारी बरोबर 2 वाजता बंद होईल. याची बैलगाडा मालकांनी खास करून मुंबईकरांनी नोंद घ्या. मला वाटतं या टायमाला त्यांचा नियम बरोबर आहे. मी सहमत आहे नियमाशी. काय तुझं असं बोलला कसं व्हायचा? एवढं सकाळी कसं उठायचा? अरे ह्या महिन्यात किती उष्णता आहे माहितीये का? ह्या महिन्यात किती बैल गेलं. आपण फक्त शर्तींचा विचार करताव, आपण कधी त्यांचा विचार केलाय का? त्यांचा पण विचार करायला पाहिजे का नको? अरे या गोष्टीचा मी कधी विचारच नाही केला रे. मी फक्त शरद जिंकायचा विचार करीत होतो. शर्ती परत होतील, जिंकणं पण परत होईल, पण हे परत नाही येणार रे. कमिटीचा निर्णय आपल्यासाठी नाही, यांच्यासाठी आहे. सर्व बैलगाडा मालकांना एक नम्रतेची विनंती आहे. कमिटीच्या निर्णयाला सहमत राहा, कारण हा नियम फक्त आपल्या बैलांसाठी आहे. आणि सर्व बैलगाडा मालकांना एकच विनंती आहे का आपल्या बैलांना त्रास नाही होणार यासाठी जेणेकरून लवकरात लवकर शर्यत करण्याचा प्रयत्न करा.